जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रथाच्या पुढे असणारी जी दिंडी क्रमांक 1 असते त्या सगळ्या वारकऱ्यांबरोबर मी आता बसलेली आहे। आणि या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या सगळ्यात जवळ तर असतेच, पण तिथे जिथे पादुकांचं म्हणजे मंदिरातून पादुका उचलून पालखीमध्ये ठेवल्या जातात त्याही सगळ्या सोहळ्यामध्ये सगळ्यात पुढे असलेले हे सगळे वारकरी असतात। आणि आता माझ्याबरोबर जे आहेत त्यांच्याकडून तर म्हणजे सगळ्यात जास्त सेवा होते असं म्हणावं लागेल, कारण त्यांचं भजन झाल्याशिवाय पादुकांना हातही लावला जात नाही, पादुका उचलल्या जात नाहीत। पहिल्यांदा त्यांचं भजन होतं आणि त्यानंतर पुढचा सगळा जो पालखीचा सोहळा असतो तो खरं तर सुरू होतो असं म्हणावं लागेल। आपण थेट त्यांच्याशीच बोलूयात। बाबा, तुमचं नाव काय आणि कितवी पिढी आहे? माझं नाव हरिभक्त पारायण भगवान बाबा विठ्ठलराव गायकवाड पात्रुडकर। माझी 5वी पिढी सद्गुरू म्हातार बाबा पात्रुडकर हे आमचे पूर्वज होऊन गेले। ते पालखी सोहळा जेव्हा सुरू झाला त्यावेळेस ते त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते आणि म्हणूनच दिंडीला अग्रभागी जगद्गुरू तुकोबारायच्या पालखीच्या समोर चालण्याचा एक बहुमान आहे। आणि ती परंपरा सातत्याने त्यांचे चिरंजीव ज्ञानोबा बाबा, त्यांचे चिरंजीव साधूबाबा, त्यांचे चिरंजीव विठ्ठल बाबा आणि मी आज 5वी परंपरा भगवान बाबा पात्रुडकर ही परंपरा अखंडपणे जगद्गुरू तुकोबारायांच्या सेवेमध्ये चालवत आहे। जसं आपण तुकोबारायांच्या विषयी जेव्हा केव्हा बोललं जातं, कायमच सगळ्या संतांपेक्षा ते वेगळे यासाठी ठरतात कारण त्यांनी कायमच अंधश्रद्धेला फाटा दिलेला होता। अंधश्रद्धा करू नका, श्रद्धा करा, माणसामध्ये तुम्ही देव शोधा वगैरे असं वेगळं तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं होतं। तुमच्या लेखी तुकोबारायांचं तत्वज्ञान आत्ताच्या घडीला का महत्त्वाचं आहे असं वाटतं? तुकोबाराय प्रत्येकाला माहिती असले पाहिजेत, अभंग माहिती असले पाहिजेत, त्यांची शिकवण माहिती असली पाहिजे, हे का आत्ताच्या घडीला महत्त्वाचं आहे? त्याचं कारण असं आहे की जगद्गुरू तुकोबारायांनी जो असणारा अंधश्रद्धेचा भाग होता तो त्या काळामध्ये मोडणं अवघड होतं आणि आजही तीच परिस्थिती आहे। म्हणून जगद्गुरू तुकोबारायचं वाङ्मय गळी उतरणे आणि ते अनुभूतीला येणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण आजही अंधश्रद्धेच्या अनेक चांगले चांगले म्हणणारे बळी पडत आहेत। त्यांना तुकोबारायचा एक अभंग जरी समजला तरी एक प्रकाश पडल्यासारखं होईल आणि आज अंधश्रद्धेचं आजही निर्मूलन होईल। म्हणून जगद्गुरू तुकोबारायचा गाथा आजही, जगद्गुरू तुकोबारायचे अभंग आजही प्रकाशक आहेत आणि म्हणून परिवर्तन करणारे आहेत। म्हणून आज ही परंपरा अखंडपणे जी प्रबोधनाची चालू आहे ही गंगा अखंडपणे चालू आहे। त्या गंगेमध्ये म्हणूनच अधिकाधिक असा हा पालखी सोहळ्यामध्ये सर्व सहभागी होतात। तुमच्या लेखी किंवा तुमचा आवडता अभंग कुठला तुकोबारायांनी लिहिलेला किंवा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी परिवर्तनासाठी सांगितलेला त्यांचा तुमचा आवडता कुठला? अंधश्रद्धेचा अभंग जो आहे तो 900 कन्या पुत्र होती तरी का लागे करणीपती, असे जगद्गुरू तुकोबारायांनी ठणकावून सांगितलं की आज जी परिस्थिती होते की आम्हाला संतान नाही, मग अमक्या अमक्या महाराजाकडे गेले किंवा काही प्रसाद भेटला तर तशा पद्धतीने अशा प्रकारचा आम्हाला काही लाभ होईल। परंतु जगद्गुरू तुकोबारायांना हे सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही भेटलेलं आहे ते समाधानाने आपल्या जीवनामध्ये तेच आपलं जीवन आहे असं समजून त्याच्यापेक्षा अपेक्षा न धरता कोणी कुठंही काही देऊ शकत नाही। मग जे दिलेलं आहे ईश्वराने ते समाधानाने जीवनामध्ये आपल्या शांतता मानावी, सुख मानावं। नक्कीच, जसं तुम्ही म्हटलात, तुम्ही उल्लेखही केलाय की आत्ता सुद्धा अशी परिस्थिती आहे की चांगले चांगले अक्षरशः करोडपती असणारे लोक सुद्धा भोंदूबाबांच्या बळी पडताना आपल्याला पाहायला मिळतात। दररोज अशी प्रकरणं समोर येत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत या भोंदूबाबांकडून। या सगळ्या जनतेला, या सगळ्या लोकांना जे अजूनही धर्मांध आहेत किंवा जे अजूनही अंधश्रद्धेला बळी पडतात त्यांना तुम्ही काय सांगा? त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आजही त्या कसल्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा महाराज लोकांच्या किंवा भोंदूबाबांच्या नादी न लागता जगद्गुरू तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकोबारायांचा गाथ्यातला एखादा अभंग, ज्ञानोबारायांची एखादी ओवी आपण जर अनुभवली तर आपल्या जीवनामध्ये कुठेही कोणाकडे जाण्याची गरज पडणार नाही।
असा हा जगद्गुरू तुकोबरायचा गाथा तुमच्या आमच्यासाठी त्यांनी आजही करून ठेवलेला आहे. तो एकदा तरी वाचावा, एखादा अभंग आपल्या जीवनामध्ये अनुभवावा, मग आपल्याला निश्चितच त्याच्यातून पार पाडण्याचा मार्ग मिळेल. तुम्ही इतके वर्ष वारी करताय, जवळपास आता 50 वर्ष झाली आहेत तुम्ही वारी करताय. तुमचा एखादा असा अनुभव की वारीमधला जो कधीच विसरता येणार नाही? जगद्गुरू तुकोबरायाच्या पालखीबरोबर चालत असताना अनेक वेळा आता कितीतरी संकट येतात, परंतु ती संकट येण्याच्या अगोदरच जगद्गुरू तुकोबराय त्याचं निवारण करतात. असे प्रसंग आहेत. एक वेळेस अशा प्रकारचं खूप आरती चाललेली होती आणि आरती चाललेली असताना ते जे शोचे अशा प्रकारचे हे लावलेले असतात, पताका वगैरे वगैरे असे जे शो केलेले असतात, त्याचा भला मोठा दगड ते वर ठेवलेला होता. तशा गर्दीमध्ये त्या दोराला कशा तरी ताण पडला आणि तो दगड वरून खाली पडला, पण कोणाच्याही अंगावर पडला नाही. बरोबर अगदी कोणाच्या पायाला सुद्धा इजा झाली नाही. अशा म्हणजे माझ्या दृष्टीच्या समोरचा हा प्रसंग आहे. म्हणजे असंच जगद्गुरू तुकोबराय सर्व या पालखी सोहळ्यातल्या प्रत्येकाला सांभाळतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, या नियमाप्रमाणे सांभाळतात. म्हणून आज हा पालखी सोहळा दिवसेदिवस वाढत आहे आणि दिवसेदिवस सर्वजण हा आनंद घेत आहेत. हा आनंद अंधश्रद्धेचा नाही, तर हा आनंद डोळस भक्तीचा आहे आणि प्रेमाचा आहे. म्हणून या आनंदामध्ये अधिकाधिक सहभागी होत आहेत. नक्कीच आपण महाराजांशी सुद्धा बोलूयात. जसं महाराजांनी आता सांगितलं की हा अंधश्रद्धेचा संगम नाही आहे, ही डोळस श्रद्धा आहे. डोळस श्रद्धा हा खूप महत्त्वाचा शब्द म्हणावं लागेल. अंधश्रद्धेला उत्तर कशाने द्यायचंय, तर डोळस श्रद्धेनं उत्तर द्यायचं. ही डोळस श्रद्धा म्हणजे नेमकं काय, महाराजांकडून समजून घेऊयात. तुकोबा राय म्हटले की कायमच अंधश्रद्धा आणि कर्मठ रूढी परंपरांना छेद देऊन वेगळा विचार मांडणारे संत, असा उल्लेख केला जातो. तुमच्या लेखी तुकोबा राय आणि त्यांचा सगळाच वाङ्मय म्हणजे काय, वारी म्हणजे काय? रामकृष्ण हरी. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने सूर्याच्या स्थानी आहेत. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे दोन संत, हे आपण या दोघांचं मुख्य नाव घेतो, पण या दोन संतांच्या अंतर्गत असे बरेच संत आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. पण त्यामध्ये श्री तुकाराम महाराजांचं स्थान हे आगळं वेगळं स्थान आहे. जसं मंदिर असतं आणि मंदिर पूर्णच महत्त्वाचं आहे, पण ते मंदिर जोपर्यंत त्या मंदिरावरती कलश स्थापना होत नाही तोपर्यंत त्या मंदिराला शोभा नाही आणि मंदिराची पूर्णता नाही. त्याप्रमाणे या वारकरी संप्रदायाच्या अध्यात्म तत्त्वज्ञानाच्या मंदिराच्या कलशस्थानी कोण विराजमान असतील तर ते तुकाराम महाराज आहेत. तुका झालाशे कळस, भजन करा सावकाश, असं आमच्या बहिणाबाई महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी या संप्रदायाचा पाया रचलेला आहे. ही रूपकाची भाषा, याला रूपकाची भाषा म्हणतात. जसं एखादं घर बांधायचं असेल आपल्याला, तर त्याकरता अगोदर त्याचं बेसमेंट चांगलं असावं लागतं, त्याला पाया म्हणतात. ती पाया जर भक्कम असेल तर ती इमारत भरपूर दिवसांनी ती कशी जगते, ती राहते. त्याप्रमाणे या संप्रदायाच्या अध्यात्म तत्त्वज्ञानाचा पायाच एवढा भक्कम आहे. ज्ञानेश्वर महाराज हे पायाच्या ठिकाणी आहेत. या संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानदेव आहेत, ज्ञानेश्वर आहेत. ज्ञानस्य ईश्वरः स ज्ञानेश्वरः, किंवा ज्ञान हेच ईश्वर, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने जन्माला आलं ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञान वेगळं आणि ज्ञानेश्वर महाराज वेगळे असं आपल्याला म्हणता येणार नाही. या वारकरी संप्रदायाचा पायाच ज्ञान असल्यामुळे, ज्ञान म्हणजे डोळसता आहे, तिथे विचारिकता आहे, वैचारिकता आहे. कारण कोणचंही जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत दृष्टी येत नाही. ती ज्ञानाची एक दृष्टी असावी लागते. म्हणून या संप्रदायाचा पायात ज्ञान आहे आणि संप्रदायाचे जे मधले खांब आहेत ते नाथ महाराज आहेत आणि या संप्रदायाच्या कळशस्थानी श्री तुकाराम महाराज आहेत. तुकोबारायांनी संप्रदायाचा कळस केलेला आहे. म्हणून तुकोबाराय आणि निळोबारायापर्यंत सगळे वाङ्मयीन जे अभंग आहेत ते मानले जातात. तुकोबारायांना, ज्ञानोबारायांना आणि त्यामध्ये विशेष तुकाराम महाराजांना संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. तुकोबारायांनी सगळ्या विषयांचा असा आढावा घेत आपण जसं म्हणालात की अंधश्रद्धेवर सगळे संत बोललेले आहेत, पण तुकाराम महाराज विशेष बोललेले आहेत. तुकाराम महाराजांच्या समोर ज्यावेळेस पाखंडता
भोंदूगिरी त्यावेळेस होती, फक्त त्यावेळेस थोडी होती, आता जास्त त्याचा विस्तार झालेला आहे. पण तुकाराम महाराजांना माहिती होतं की पुढे सुद्धा यांची परंपरा चालणार आहे. मग पुढे सुद्धा ही परंपरा कुठेतरी जे सुशिक्षित बनवणारा एक समाज आहे, ज्यांना आपण शालेय शिक्षण म्हणतो, ते ज्ञान खूप आहे पण त्याला ज्ञान म्हणता येत नाही. आमचे गुरुदेव प्रातस्मरणीय प्राचार्य SP कॉलेजचे आपल्या पुण्यामधले प्राध्यापक प्राचार्य दांडेकर मामासाहेब म्हणायचे, हे बाकीचं जे ज्ञान आहे विश्वातलं, मग इंजिनिअरिंग असेल, डॉक्टरिंग असेल, काय असेल, हे फक्त भाजी भाकरीचं ज्ञान आहे. याच्यापेक्षा या ज्ञानाने बाकी काही मिळणार नाही. दुपारची भ्रांती नष्ट करणारं हे ज्ञान आहे. पण जन्मजन्मांतराची भ्रांती नष्ट करणारं ज्ञान तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आहे. तुकोबारायांनी प्रबोधनही केलेलं आहे. तुकोबारायांनी त्याच्या ज्ञानही सांगितलेलं आहे गाथ्यामध्ये, भक्तीही सांगितलेलं आहे. फक्त ते मला असं वाटतं आम्ही प्रसारक मंडळी कुठंतरी कमी पडत असावीत. समाजापर्यंत जे खरं ज्ञान द्यायला पाहिजे देणारे मंडळी आहेत, पण देत असताना आज परिस्थिती अशी समाजाची खरं कोणालाही नको आहे. ज्यामध्ये थोडंसं मनोरंजन होईल, थोडासा भासात्मक असा आनंद मिळेल, अशा मंडळीचा जास्त विस्तार चाललेला आहे. म्हणून खरं पटत नाही कोणांना. जसं आई एखाद्या मुलाला चांगलं खरं सांगू लागली, बाळा अभ्यास कर, कारण अभ्यास केला तर तुझं पुढचं जीवन, भावी जीवन चांगलं जाईल. लहान मुलांना अभ्यास नको वाटतो, त्यांना खेळणं आवडतं, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. अगदी याच उदाहरणाप्रमाणे मनोरंजन आजच्या काळातल्या माणसांना आवडतं. मग प्रबोधन, कीर्तन असेल, प्रवचन असेल, म्हणून वक्ता तिथे कमी पडतो असं नाही. वक्ती तर अनेक आहेत, पण तुकोबारायचं तत्त्वज्ञान मला वाटतंय जे श्रवण करणारे मंडळी आहेत त्यांची तेवढी कुवतच राहिलेली नाही. नाहीतर आजही वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर, नुसतं महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, तर जगाच्या, विश्वाच्या पाठीवर या संप्रदायाचं मार्गदर्शन घ्यावं असं तत्त्वज्ञान, अशी भक्ती, असं वैराग्य या वारकरी संप्रदायाच्या ग्रंथामध्ये, ग्रंथसंपदेमध्ये सर्व संतांनी आपल्या प्राकृत भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि अशी एक भाकीत आहे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं, की एक दिवस असा येणार आहे की हा वारकरी संप्रदाय विश्वगुरू बनणार आहे. म्हणजे सगळ्या विश्वाने, जगाने या वारकरी संप्रदायाचा आदर्श घ्यावा असं तत्त्वज्ञान, असे विचार या संप्रदायाच्या ग्रंथसंपदेमध्ये आहे. तुकोबारायांनी, तुम्ही बोललात की तुकोबारायांनी जास्त अंधश्रद्धेवरती बोललेले आहेत, नक्कीच बोललेले आहेत, आणि त्याचा परिणामही होत नाही असं नाही. जे वैचारिक माणसे शेवटी फिरून फिरून ज्यावेळेस त्यांना समजतं खरं काय आहे आणि खोटं काय आहे, ज्यावेळेस ते हतबल होतात, त्यावेळेस पुन्हा ते आमच्या संताकडे येतात. जसं महाराजांनी आता आदरणीय बाबांनी एक अभंग उच्चारला, नवसे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे नवसाने जर पुत्र होता असेल, संतती होता असेल, लग्न कशाला करता? हे सरळ सरळ आहे. त्याप्रमाणे असे कितीतरी अभंग आहेत. तर वास्तविक पाहता एकच देव आहे, नवे नवे देव एकच असतो, पण त्या देवाची वेगवेगळी रूपं आपण केलीत, किंवा त्या देवानेच आपल्याकरता, भक्ताकरता वेगवेगळी रूपं धरलेली आहेत. पण त्या देवामध्ये आपण जे देवही नाहीत, तुकोबारायांनी त्यांची निर्भत्सना केली आहे. हे जे असे रस्त्यावर पडलेले दगड आहेत, आणि एखाद्याने त्याला असा कलर लावला, रंग लावला की तो देव होतो, आणि बाकीचे येणारे माणसं त्याला देव समजून, ही अंधश्रद्धा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तिथे त्या देवाच्या पाठीमागे नका जाऊ. शेंदरी हेंदरी दैवते, तुकोबारायांचं हे वचन आहे. का कोणती पूजे भूते खेते, का बरं? ती कशा करता पूजा करतात त्यांची तुम्ही? अरे ती स्वतःचीच तृप्ती करू शकत नाही, तुमची काय तृप्ती करणार आहेत? आपुल्या पोटाची रडते, स्वतःच्या पोटाकरता स्वतःचं पोट भरत नाही म्हणून ते रडतात, आणि तुमचं कसं काय ते पोट भरतील? तुमची कशी काय तृप्ती? ही अंधश्रद्धेचं एक प्रकारचं तुकोबारायांचंही बोलणं आहे. म्हणून तुकोबाराय आजच नाहीत तर यावत चंद्र दिवा करू, जोपर्यंत या आकाश भूमंडलामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत नव्हे तर तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय, आपल्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले जेवढे संत आहेत, त्या संतांची जी वाङ्मय आहे, त्यांची जी वचनं आहेत, आणि त्या काळामध्ये त्यांनी लिहून ठेवलेली ते वचनं तोपर्यंत आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत चंद्र सूर्य येतो नाही, त्यांचे वचनं जोपर्यंत आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील, आणि त्यांच्या वचनाला जर धक्का लागला तर आपण सुद्धा राहणार नाही, चंद्र सूर्य राहणार नाहीत, असं तुकोबारायचं विशेष वाङ्मय आहे. आणि सगळ्या समाजांना, जो भोळा समाज आहे, सुशिक्षित आहे, अशिक्षित आहे, स्त्रिया असतील नाही का, पुरुष असतील, लहान मुलं असतील, आबालवृद्ध, सर्वांना, सगळ्या पंथातील, सगळ्या धर्मातील सर्वांना एक आपलं जीवन कळावं नाही का, आपलं मानवी जीवन कळावं, याकरता तुकोबारायांनी, आणि आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी ही वारीची परंपरा सुरू केलेली. आपण पाहता या वारीमध्ये किती माणसं येतात, पण कुणीही भेदभाव करत असताना दिसत नाही.
प्रत्येक महिलेकडे बघण्याची दृष्टी ही माझी आई आहे, ही माझी भगिनी आहे, सहज आपण अशी आपली भावना होते. अशी वाईट भावना कधी कोणाच्या मनात येत नाही. आणि चालत असताना एखाद्यापासून कोणाचा त्रास झाला, धक्का लागला, तर कुणी असं बोलत नाही की मला का तू मारलं, माऊली माझा पाय तुम्हाला लागला, तू क्षमा मागतो. आणि हीच माणसं गावाकडे गेली तर असं वागू शकत नाहीत. हा वारीतील एक सगळ्यात मोठा अनुभव आहे की सगळी माणसं आपली जात पात धर्म, आपलं लिंग, आपला अधिकार, आपलं शिक्षण, आपला पद प्रतिष्ठा विसरून या वारीमध्ये एका मनाने आणि आनंद लुटतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वारी ही एक फार मोठा अनुष्ठान आहे, फार मोठी साधना आहे. आम्ही सांगत असतो वारीसारखी साधना सहज, सुलभ, सोपी. तुम्ही या वारीत समाविष्ट झालात, तुम्हाला भजनच आलं पाहिजे असं नाही. तुम्ही या ठिकाणी पंक्तीला वाढू लागलात, एखाद्याच्या वारकऱ्याचा पाय दुखत असेल, त्याचं पाय छेपले, तरी तुम्हाला जे भजन करणाऱ्याला पुण्य आहे तेच त्याला पुण्य आहे. जे भजन करणाऱ्याला पुण्य आहे तेच अन्नदान करणाऱ्याला पुण्य आहे. सर्वांना अगदी तेच फल आहे. असं वारीचं फार मोठं पुण्य आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील ही वारीची परंपरामध्ये फार श्रेष्ठ परंपरा आहे. महाराष्ट्राची ओळख खरं बोलायचं झालं तर या वारीमुळे आहे. ही अनादी परंपरा आहे. ही वारी पहिली भगवान शंकराने केलेली आहे आणि भगवान शंकरापासून ती आज तागायत नवे नवे पुढे ही वारी चालत राहील. ही ज्ञानोबाराय तुकोबारायची फार मोठी शक्ती यामध्ये. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय ज्या परंपरेने ज्या वारीत चालतात त्या वारीमध्येच आपणही चालावं. आणि निश्चित वारीमध्ये आल्यानंतर श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, भक्ती काय, ज्ञान काय, हे संतांच्या संगतीत म्हणजे तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या संगतीत, आता अर्थात वैचारिक संगतीत आल्यानंतर हे आपल्याला समजून जातं. आणि आपलं मानवी जीवनसुद्धा कशा करता आहे याचंही ज्ञान आपल्याला या वारीमध्ये होतं. एवढंच बोलतो मी. नक्कीच. अगदी शेवटचा प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. आत्ताच आपण महाराष्ट्राने उभे पाहिलेला आहे, नाशिकमधून एक अशोक खरात नावाचा एक बाबा समोर आला आणि तो समोर आल्याच्या नंतर त्याच्यासारखे अनेक भोंदू समोर आले. सध्या महाराष्ट्र या भोंदू बाबांच्या विळख्यात अडकलाय की काय असं एकंदरीत वाटतंय. अगदी लहान लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यापासून ते कोट्यवधी रुपये उकळण्यापर्यंत ही सगळी अंधश्रद्धा जाऊन पोहोचलेली आहे. आताच्या या परिस्थितीमध्ये तुकारामांच्या गाथा, अभंग आणि एकंदरीत शिकवण किती महत्त्वाची असं वाटतं या सगळ्या भोंदू बाबांना दूर करण्यासाठी, अंधश्रद्धा दूर? फार महत्त्वाची आहे. आपल्याला याचं उत्तर, आपल्याला जे भोंदू बाबा आहेत, भोंदू महाराज आहेत की केवळ साधूचं पांघरून घेऊन समाजामध्ये एक विकृती घुसलेली आहे, शिरलेली आहे. ती विकृती म्हणजे माणसं वरून पाहतात. ही भोंदूगिरी एवढी घातक आहे भावी दृष्टीने. आणि याच्यापासून आपल्याला जर सावध व्हायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण तुकोबाराय ज्ञानोबारायच्या विचारात बसलं पाहिजे, त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. आणि समजून उमजून घेतल्यानंतर आपल्याला नक्की आपल्याला चांगली दिशा मिळेल. आज महाराष्ट्राची परिस्थिती तशा दृष्टीने आपण बोललात ताई. अगदी लहान लहान 5-5, 6-6 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार होतात. हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने फार मोठं दुर्दैव आहे. जो महाराष्ट्र एका काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो, जो महाराष्ट्र ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या नावाने ओळखला जातो, ज्या पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो, त्या पुण्याच्या या परिसरामध्ये सुद्धा अशा घटना घडतात. ती घटना कानावर पडल्यानंतर सुद्धा आमचं सुद्धा अंतःकरण द्रवीभूत होतं. ही फार वाईट घटना आहे. आणि या घटनेला खऱ्या अर्थाने छेद बसायचा असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाने तुकाराम महाराजांच्या गाथेचं, अभंगाचं, ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांचं जे संतवाङ्मय आहे त्याचं बारकाईने चिंतन करून, विचार करून आपल्याला नक्की मार्ग मिळेल. आणि अशा कोणत्याही भोंदूबाबाच्या बळी पडू नका. थोडा आपल्याला काहीतरी संसाराचा आमिष दाखवून आपला अमाप पैसा लुटू लागलेले आहेत. असे बरेच मंडळी घुसखोर झालेले आहेत. यांच्यापासून सावध राहा. आम्हीसुद्धा काही समाजाचे गुरु नाहीत. आम्ही ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे पायक आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराज फक्त ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आदी हे संत होऊन गेले. आणि काही असतील, पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गुरु करायचं असेल तर तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांना मनाने त्यांना गुरु माना. तुम्हाला ते मार्ग दाखवतील. आणि सोपी भाषा आहे मराठी भाषा, मायबोली भाषेमध्ये त्यांनी आपल्याला परमार्थ सांगितलेला आहे, श्रद्धा सांगितलेली आहे, भक्ती सांगितलेली आहे. नुसत्या कोणाच्या आमच्यासारख्याच्या बोलण्याने भक्ती होऊ शकत नाही. आमच्या बोलण्याला काहीतरी प्रमाण असावं लागतं. आणि ते प्रमाण म्हणजे संतांचं. कारण त्यांच्या वाणीला ईश्वर तत्वाचा स्पर्श आहे. जसं कवित्व असतं बोलण्यामध्ये, वाचे बरबे कवित्व ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. एखाद्याच्या वाणीमध्ये बोलत असताना कविता असेल तर त्याची वाणी अशी आकृष्ट करत असते माणसाच्या मनाला. जसे कवित्व महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व ज्ञानोबारांची ओवी. त्या कवितेमध्ये रसिकता असावी, रस असावा. 9 रस आहेत
त्या 9 रसापैकी कोणते तरी रस असावेत, ती वाणी आकृष्ट करते. ही कवीची वाणी आहे. पण संतांची वाणी नुसती कवितेची वाणी नसते, रसमयतेची वाणी नसते, तर त्यांच्या वाणीला आणखी एक महत्त्वाचा स्पर्श असतो, ओलावा असतो. आणि तो ओलावा ज्ञानेश्वर महाराज सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. जोपर्यंत परतत्व नाम परब्रह्माचा स्पर्श वाणीला होत नाही तोपर्यंत ती वाणी सिद्ध होत नाही. म्हणून ही तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची वाणी कवितेची वाणी नाही, हे कवी नाहीत, हे तत्वस्वरूपाशी एकरूप झालेली त्यांची वाणी. म्हणून आजही त्यांच्या वाणीचा प्रभाव समाजावरती पडतो म्हणजे पडतो. म्हणून आजही समाजामध्ये अशा विकृत स्थिती निर्माण होत चाललेल्या आहेत. समाजाची जी शांतता भंगत चाललेली, ती शांतता पुन्हा आपल्याला प्राप्त व्हावी. आपल्यामध्ये अशी जी विकृतता घुसलेली बुद्धीमध्ये, ती विकृत दृष्टी नष्ट व्हावी. जे करणारे मंडळी त्यांचीसुद्धा विकृतता नष्ट व्हावी याकरता त्यांनासुद्धा आणि बाकीच्याही समाजांनाच तुकोबारायांच्या जवळ यावं लागेल, ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ यावं. याकरता अगोदर वारीत यावं लागेल, वारी समजून घ्यावी लागेल. आणि वारीमध्ये सुद्धा जे चांगल्या परंपरेची माणसं आहेत, अशा महाराजांसारखी ज्यांची परंपरा आहे, ज्यांना फड परंपरा म्हणतात, ज्यांच्या 7 पिढ्या, सोपी गोष्ट नाही ताई, आज काळ बदललेला आहे, पण ज्यांची 7 पिढ्यापर्यंत वारी चुकत नाही, परमार्थ चुकत नाही, जे प्रपंचाकडे लक्ष देत नाहीत, जे नोकरीकडे पैसा नोकरी बघत नाहीत आणि आपली परंपरा ही टिकली पाहिजे, हे त्यांच्या मनामध्ये जो हा उद्देश आहे, हा फार महत्त्वाचा आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या फड परंपरा आहेत, त्या फड परंपरेमध्ये आपण आलं पाहिजे. वारीमध्ये सुद्धा त्या फड परंपरेमध्ये आल्यानंतर आपल्याला भजन कसं असतं, वारी कशी असते, वारी कशा करता असते. म्हणून आज अशी खूप श्रीमंत माणसं या वारीमध्ये चालतात की ज्यांनी ऊन पाहिलं नाही कधी, ज्यांच्या पायाला चिखलसुद्धा लागलेलं नाही, घराच्या बाहेर आलेलं नाहीत, अशी माणसं घराच्या बाहेर चालली तर पायामध्ये चप्पल घालून चालतात. पण वारीत आल्यानंतर अशी सुखरूप काय म्हणतात त्यांना, सुकुमार असणारी माणसं वारीमध्ये पायात काही न घालता चालतात. असे हा वारीचा मोठा आनंद आहे. वारीमध्ये आलं पाहिजे. म्हणून वारीत आल्यानंतर आपल्याला आणि अशा महात्म्यांच्या, अशा संतांच्या संगतीत आल्यानंतर आपल्याला नक्की भोंदूबाबा कोण आहे, खरे वारकरी कोणते आहेत, जे वारकऱ्यांचं सोंग घेऊन, संतांचं सोंग घेऊन असे वारीमध्ये कोण येतात, असे आपल्याला नक्की आढळतील. त्याकरता आपल्याला वारीत संतांच्या संगतीत, अर्थात ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, खूप बोललो, आता भरपूर झालं, बोलण्यासारखं खूप आहे, पण किती बोललं तरी हे काही प्रवचन नाही. म्हणून आपली श्रद्धा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्या संप्रदायावर आढळ ठेवा. हा संप्रदाय यावत आमच्यासारखे येतील जातील, पण संप्रदाय यावत चंद्र दिवा करो दीपस्तंभाप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला अगदी मार्गदर्शन करणारा आहे. संप्रदाय एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे. मला फक्त आता परमार्थात येऊन 30 वर्षाचं वय आहे माझं परमार्थातलं, पण या 30 वर्षामध्येच मला थोडं समजलेलं आहे, संप्रदायासारखं मोठं संप्रदाय या विश्वामध्ये नाही, भारत देशामध्ये नाही, असा एवढा वारकरी संप्रदाय मोठा आहे की ज्याचं वाणीने शब्दाने वर्णन करता येणं शक्य नाही. अभ्यास केल्यानंतर आपल्याला संतांचे विचार किती उच्च आहेत हे आपल्याला समजतात. तुकाराम महाराजांच्या एका अभंगावरती PhD करणारे आजही मोठी तत्त्वज्ञ, ज्ञानेश्वर महाराजांच्या एका ओवीवरती PhD करणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये तत्त्वज्ञ आजही आहेत. एका ओवीचा अर्थसुद्धा त्यांना आयुष्य गेलं तरी लागत नाही. एका अभंगाचा अर्थ कळण्याकरता आयुष्य गेलं तरी तुकाराम महाराजांचा अभंग कळत नसतो. एवढा मोठा संप्रदाय आहे. खूप मोठं धन आपल्या महाराष्ट्रामध्ये या संतांनी करून ठेवलेलं आहे. हे आपण जोपासलं पाहिजे आणि आपली दृष्टी, आपलं जीवन, आपलं डोळस जीवन केलं पाहिजे. आपल्याला ओळखता आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. रामकृष्ण. नक्कीच, जसं महाराजांनी सांगितलं की सध्या जी काही अंधश्रद्धा महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये सुद्धा वाढलेली आहे, त्याचबरोबर भोंदूगिरी वाढली आहे, हे सगळं थांबवायचं असेल तर ही ताकद कुणाच्यात आहे, तर या वारकरी संप्रदायामध्ये आहे. कारण वारी म्हटलं की अंधश्रद्धेला छेद देऊन सुरू झालेली ही सगळी परंपरा आहे. यामध्ये कुठेही आपल्याला लिंबू मिरच्या आढळत नाहीत, कुठेही नारळ फोडलेले आढळत नाहीत. बाकीचं जे काही कर्मठ रूढी परंपरांमध्ये मोडतं, या सगळ्या गोष्टींना छेद देऊन वारी ही तत्वज्ञान
तत्वज्ञान सांगते, वारी विज्ञान सांगते, वारी अध्यात्म सांगते, वारी डोळस श्रद्धा सांगते. त्यामुळे प्रत्येकानं वारीत यायला पाहिजे. आणि ही सगळी जी काही अंधश्रद्धा वाढली आहे, भोंदूगिरी वाढली आहेत, खरात सारखे बाबा महाराज वाढलेले आहेत, हे सगळं थांबवायचं असेल तर तुकाराम महाराज घराघरापर्यंत पोहोचणं, त्यांचे अभंग आणि त्यांचे विचार हे लहान मुलांपर्यंत पोहोचणं, लहान मुलांच्या शिक्षणामध्ये ते सगळं येणं, आणि तर मग ते मोठे झाल्याच्या नंतर त्यांच्या आचरणात ते सगळं येईल असं सांगताना हे दिंडी क्रमांक 1 चे सगळे वारकरी आहेत, प्रत्येकाचे आज तेच तशाच भावना असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशाच पद्धतीनं वर्षानुवर्ष वारीची परंपरा त्यांच्याकडूनही जोपासली जाणार आहे आणि नवीन पिढीनं सुद्धा ती जोपासावी असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.